TET बालमानसशास्त्र महत्त्वाच्या नोट्स काढलेल्या आहेत बघा. तर या नोट्स ज्या आहेत हे खूप महत्त्वाच्या आहेत. परीक्षेमध्ये याच्यातला एक दोन ह्याच्यावर प्रश्न येतातच. बऱ्याच वेळेस जनक विचारला जातो. उपपत्तीचा या उपपत्तीचा जनक कोणता आहे किंवा कोणत्या प्राण्यावर कोणी प्रयोग केलेला आहे, कोणत्या उपपत्तीमध्ये कोणता प्राणी वापरलेला आहे, अशा प्रकारे वेगवेगळे प्रश्न विचारले जातात. तर आपल्याला हे सगळं पाठ असायला पाहिजे. उपपत्ती, त्याचे जनक आणि प्रयोग प्राणी कोणता आहे हे चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचं. परीक्षेमध्ये याच्यावरचे प्रश्न कंपल्सरी येतातच, म्हणजे 100% एखादा तरी प्रश्न असतो. तर पहिला आहे प्रयत्नप्रमाद उपपत्ती. त्याचे जनक आहेत थॉर्नडाईक आणि प्रयोग प्राणी आहे, म्हणजे ज्या प्राण्यावर त्यांनी प्रयोग करून पाहिला होता तो मांजर आहे. दुसरं अभिजात अभिसंधान उपपत्ती. त्याचे जनक आहेत पॅवलॉव आणि प्रयोग प्राणी आहे कुत्रा. तिसरं साधक अभिसंधान उपपत्ती. त्याचे जनक आहेत स्किनर आणि प्रयोग प्राणी त्यांनी कबूतर या प्राण्यावर प्रयोग करून पाहिला होता. चौथं मर्मदृष्टीमूलक उपपत्ती. त्याचे जनक आहेत कोहलर व कोफका आणि प्रयोग प्राणी आहे चिंपांजी. 5 नंबरचा आहे अध्ययन व अनुदेशन उपपत्ती आणि याचे जनक आहेत आसुबेल. बरेच वेळेस विचारतात आसुबेल यांची उपपत्ती कोणती आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, अध्ययन व अनुदेशन ही उपपत्ती आसुबेल यांची आहे असं लक्षात ठेवायचं आहे. किंवा अध्ययन व अनुदेशन उपपत्ती कोणाची आहे, त्याचे जनक कोण आहेत, तर आसुबेल. 6 क्षेत्रीय उपपत्ती. त्याचे जनक आहेत कर्ट लेविन. 7 नंबरचा आहे प्रभुत्व संपादन उपपत्ती. त्याचे जनक डॉक्टर ब्लूम. 8 नंबरचा आहे सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती. त्याचे जनक आहेत बांदुरा. 9 ज्ञानात्मक उपपत्ती. त्याचे जनक आहेत जेरॉम ब्रुनर. तर असं जर विचारलं जेरॉम ब्रुनर यांची उपपत्ती कोणती आहे, तर ज्ञानात्मक उपपत्ती. 10 बोधात्मक विकास उपपत्ती. जे जनक आहेत जीन पियाजे. अशा प्रकारे मी उपपत्त्या लिहिलेल्या आहेत. त्याचे जनक आणि प्रयोग प्राणी हे चांगल्या प्रकारे तुम्ही पाठ करून जा. आणि याच्यावर अजून प्रश्न अशा प्रकारे विचारतात, जोड्या लावा देतात. कोणत्या उपपत्तीचे कोणते जनक आहेत त्याच्यासाठी जोड्या लावामध्ये सुद्धा हे येऊ शकतात त्याच्यावर प्रश्न. त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे हे जे आहे चांगलं पाठ करा. ह्याचं स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.